A multi-speed gearbox is to be designed for headstock of काय a turret फॉर plate, फॉर काय सर of a turret plate. For 9 spindle speeds. For 9 spindle speeds. Ranging from 30 rpm to 1000 rpm. 30 rpm to 1000 rpm. If the gearbox is driven by if the gearbox is driven by 5 kilowatt 720 rpm 5 kilowatt 720 rpm electric motor through the belt drive त्याच्या पुढे लिहायचं design the gearbox and also determine number of teeth on gears. Number of teeth on gears. Stop there. The next line लिहायचं the standard pulley diameters are 80, 90, 100, 112, 125, 140, 160, 180, 200, 224, 250, 280, 290, 300, 310, 355, 375, 400, 450, 500 mm. 500 mm. And the last line mentioned is assume same module for all the gears. Assume same module for all the gears. Assume same module for all the gears. Same module for all the gears. रेकॉर्डिंग चालू करा काय झालं बाळ म्हटलं रेकॉर्डिंग चालू करा नाही तर परत विचारतील ओहो ऑलरेडी चालू केलेला आहे
ठीक आहे. चलो बाळांनो, मी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. लक्ष द्या. काय म्हणले, अ मल्टी स्पीड गिअर बॉक्स इज टू बी डिझाईन फॉर हेड स्टॉक ऑफ अ टरेटलेस for 9 spindle speeds. So number of speed steps are 9. Number of speed steps are 9. Okay. Then speeds ranging from, so the minimum speed is 30 rpm and the maximum speed is 1000 rpm. जे गिअरची मिनिमम आणि मॅक्सिमम स्पीड दिल्या. पुढे काय म्हटले, इफ द गिअर बॉक्स इज ड्रिवन बाय 5 kilowatt 720 rpm इलेक्ट्रिक मोटर. सो आपल्याला फक्त इलेक्ट्रिक मोटरची स्पीडच लागणार आहे आणि दॅट इज 720 rpm. ओके. थ्रू द बेल्ट ड्राईव्ह, म्हणजे मोटर कडून गिअर बॉक्सला जी स्पीड आली ती कशी आली, थ्रू बेल्ट ड्राईव्ह. त्याच्यानंतर पुढे बघा, डिझाईन द गिअर बॉक्स अँड डिटरमाइन द नंबर ऑफ टिप ऑन गिअर्स. म्हणजे हा एक पूर्ण कंप्लीट क्वेश्चन आहे जो तुम्हाला एक्झामला 16 मार्क्सला येणार आहे. तो त्याच्या पुढे काय दिले, द स्टँडर्ड पुली डायमीटर्स आर. आणि हे ज्या पुली असणार आहे गिअर वरती आणि म्हणजे तुमचा गिअर बॉक्सला जिकडं पहिल्या शाफ्टला स्पीड येणार आहे बेल्टनी तिथली पुली आणि इलेक्ट्रिक मोटर थ्रू जी पॉवर ट्रान्समिट होणार आहे त्याच्यावरची जी पुली आहे, या ज्या दोन पुली आहेत त्या दोन पुलींचे ते डायमीटर्स ह्यातले सिलेक्ट करा असं सांगितलं आपल्याला. ओके. मग आता काय करूया आपण, बघा आपला रेग्युलर पहिल्यांदा जो प्रॉब्लेम आहे गिअरिंग डायग्राम पर्यंतचा तो पटकन सॉल्व्ह करून घेऊया. गिअरिंग डायग्राम पर्यंतचा प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह करून घेऊया. मी स्टार्ट करतो. सगळ्यात पहिली स्टेप सांगा गिअर बॉक्स डिझाईनची. रेंज रेशो. रेंज रेशो. Range ratio. Okay. So range ratio Rn is equal to maximum speed divided by minimum speed is equal to maximum speed दिले 1000 आणि minimum speed दिले मला 30. सॉल्व केला की तुम्हाला रेंज रेशो मिळेल. मे बी हा मी प्रॉब्लेम अगोदर सॉल्व केलेला असेल फक्त गिअरिंग डायग्राम पर्यंत, पण मी मुद्दाम म्हणून घेतलाय कारण की मला पुलीचं डायमीटर पण काढून दाखवायचे आहेत आणि पूर्ण टीप पण कॅल्क्युलेट करायचे आहे, त्यामुळे मी परत घेतोय. चला सांगा पटकन, रेंज रेशो किती येतोय, 33.33. ओके. आता सेकंड वन इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो. जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो. तो जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो म्हणजे काय बाळांनो, फाय. सो फाय इज इक्वल टू काय येणार बघा, Rn रेस टू 1 डिवाइड बाय Z मायनस 1. Rn रेस टू 1 डिवाइड बाय Z मायनस 1. सो इज इक्वल टू Rn 33.3333 रेस टू 1 डिवाइड बाय Z, स्पीड्स आर 9 मायनस 1. तुम्हाला यातनं बाळांनो काय मिळेल, फाय. जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो. वन पॉइंट 1.55 त्याच्या पुढे काय येते का बा, 0100. ओके ठीक आहे. 1.55 झिरो आहे ना पुढे, 1.5 म्हणजेच मला आता काय मिळालं बघा, यातनं 5 ची व्हॅल्यू मिळाली. नाव थर्ड स्टेप, स्पिंडल स्पीड्स. स्पिंडल स्पीड्स जे आता आपण काय डिटरमाइन करणार आहे, हियर वी आर गोइंग टू डिटरमाइन द नंबर ऑफ स्पीड स्टेप्स. ज्या 9 स्पीड आहेत आपल्या त्या आपण काय करणार आहे, डिटरमाइन करणार आहे. द फर्स्ट स्पीड इज N1, N2, N3, N4, N5, N6, N7, N8, N9. 9 स्पीड आहेत. मी N9 पर्यंत स्पीड डिटरमाइन करणार आहे. ओके. सो N1 विल बी N मिनिमम, म्हणजे मिनिमम स्पीडची असणार आहे ती N1 असणार आहे. and N9 will be N maximum, maximum स्पीड असणार आहे N9. ओके. आता मधल्या स्पीड डिटरमाइन करायच्या आहेत. सो N2 इज N1 into 5, N3 N1 into 5 square or N2 into 5.
एक तर n2 इंटू 5 लिहा किंवा n1 इंटू 5 स्क्वेअर, n1 इंटू 5 क्यूब, n1 इंटू 5 रेज टू 4, n1 इंटू 5 रेज टू 5, n1 इंटू 5 रेज टू 6, n1 इंटू 5 रेज टू 7. ओके, म्हणजे मला 9 स्पीड मिळतील. चलो बाळांनो, मला आता पटकन का नाही तुम्ही स्पीड सांगायला चालू करा. सो मिनिमम स्पीड इज गिवन अँड दॅट इज इक्वल टू 30. So 30 into 5, geometric progression ratio is 1.55. So 30 into 1.55, 46.5. किती येते? 46.5. 46.5. Okay, n3, n3, 72.075. 72.07. n4, 111.7. किती? 111.7. 111.7. n5, 173.16. n6, 268.39. n7, 416.02. n8, 644.82. okay, and n9 will be 1000. म्हणजे 998-99च्या आसपास उत्तर येईल. ओके, सो मला 9 स्पिंडल स्पीड मिळाल्या बघा. 9 स्पिंडल स्पीड म्हणजे तुम्ही जो गिअर बॉक्स डिझाईन करालाय त्याच्यावरच्या 9 स्पीड या असणार आहेत. आपण जे आता डिटरमाइन केलं त्या 9 स्पिंडल स्पीड. ओके, आता पुढे जाऊया. तिसरी स्टेप संपलेली आहे माझी, काय स्पिंडल स्पीड. त्यानंतर बघा महत्वाची नेक्स्ट स्टेप येणार आहे ती म्हणजे चौथी. सांगा काय लिहू? नेक्स्ट स्टेप इज नंबर ऑफ स्टेजेस. या गिअर बॉक्स मध्ये किती स्टेजेस आहेत तुम्हाला माहित आहे काय? माहित नाही. सो हियर वी आर गोइंग टू डिटरमाइन द नंबर ऑफ स्टेजेस. सो नंबर ऑफ स्टेजेसचा फॉर्म्युला सांगा मला. नंबर ऑफ स्टेजेसचा फॉर्म्युला n इज इक्वल टू P1 x1 P1 x1 Log base to the 10 z upon log base to the 10. log to the base 10 z divided by log to the base 10 p. Okay, log to the base 10 z divided by log to the base 10 p. So z is 9. So log to the base 10 9 divided by log to the base 10. The value of p. p ची व्हॅल्यू बघा कुठून कुठेपर्यंत जाते? इट इज मिनिमम 2 अँड मॅक्सिमम 3. मिनिमम 2 का? कारण की आपण एका शाफ्ट वरती मिनिमम 2 चा क्लस्टर लावू शकतो आणि मॅक्सिमम 3 का? कारण की मॅक्सिमम 3 चा क्लस्टर लावू शकतो. सो हियर वी आर गोइंग टू पुट इनिशियली p इज इक्वल टू 2 म्हणून इथे लिहितो मी. हियर आय हॅव कन्सिडर्ड p इज इक्वल टू 2. इथे ते सांगा n 3.169. 3.169. 3.169 आलं याचा अर्थ काय? आन्सर जे आले इट इज इन फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये आन्सर आले, त्यामुळे बाळांनो आता आपल्याला हे काय कन्सिडर करता येणार नाही. मग आता मला काय करायला पाहिजे? P2 च्या ऐवजी किती घ्यायला पाहिजे? 3. नाव इन सेम फॉर्म्युला I'm going to consider p is equal to 3. So here I have taken p is equal to 3. Solve करा, तुम्हाला n ची किंमत मिळेल. 2. It is 2. म्हणजे आता मला p n ची किंमत किती आली? 2. आता हे फ्रॅक्शन मध्ये आले का बाळांनो? नाही. याचा अर्थ मला याच्या पुढे जायची गरज नाही आहे. सो द नंबर ऑफ स्टेजेस आर 2 म्हणून दिलं मी. सो नंबर ऑफ स्टेजेस in the
गिवन प्रॉब्लेम आर 2. म्हणजे नंबर ऑफ स्टेजेस इथे किती आहे? 2 आहे. ओके, चलो मला स्टेजेस पण मिळाल्या. आता 4 स्टेप आपल्या झाल्यात. मी फक्त रिवाइज करतो. पहिल्यांदा रेंज रेशो काढला, त्यावरून जिओमेट्रिक प्रोग्रेशन रेशो काढलाय. जिओमेट्रिक प्रोग्रेशन रेशोवरून आपण सगळ्या स्पीड शोधल्या आणि सगळ्या स्पीड शोधल्यानंतर नंबर ऑफ स्टेजेस डिटरमाइन केलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट स्टेप, दॅट इज द 5th वन. सांगा पटकन 5वी स्टेप काय आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय येणार बाळांनो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. Here we are going to determine the structural formula and going to draw the structural diagram. Structural formula आणि structural diagram आपण दोन्ही बनवणार आहेत. ओके, तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला Z is equal to P1 X1 P2 X2. P1 P2 काय बाळांनो? P1 P2 नंबर ऑफ स्पीड स्टेप इन each स्टेज, म्हणजे इन स्टेज 1, इन स्टेज 2. आता स्टेज 2 असल्यामुळे P1 P2 आलाय. जर 3 स्टेज असते तर इथे P3 आला असता. आणि X1 X2 हे कशासाठी लागणार आहे? विल रिक्वायर टू ड्रॉ द स्ट्रक्चरल डायग्राम. स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. ओके, चला मग आता किमती देतो. P1 Z किती आहे बघा? 9. मग P1 P2 तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे. P1 P2. आता P1 P2 ची व्हॅल्यू मिनिमम 2 आहे, मॅक्सिमम 3 आहे. मग सांगा मला P1 P2 ची व्हॅल्यू काय असेल? 3 3. 3. So 3 into 3 is equal to 9. So here I am going to write 3 and 3 for P1 and P2. आता X1 X2 मला लिहायला पाहिजे. X1 X2. So initially here I am going to write X1. X1 is 1. Okay, X1 ची किंमत मी 1 घेणार नाही. आता X2 कसं डिटरमाइन करणार? 3 into 1. P1 into X1 is equal to P2. 3 into 1 so 3. हा एक मला बाळांनो काय मिळाला? स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिळाला. आता मला सांगा या दिलेल्या प्रॉब्लेम साठी किती स्ट्रक्चरल फॉर्म्युले असणार? मॅक्सिमम किती फॉर्म्युले असणार? n फॅक्टोरियलचा स्क्वेअर. n म्हणजे नंबर ऑफ स्टेजेसचा फॅक्टोरियल घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. सो स्टेजेस 2 आहेत, सो 2 फॅक्टोरियलचा स्क्वेअर. सो 2 into 1 चा स्क्वेअर एवढे फॉर्म्युले असणार. सो 2 into 1 म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे किती? 4. सो हियर वी हॅव टोटल 4 फॉर्म्युले. आता 4 फॉर्म्युले आहेत, पण गंमत बघा, P1 P2 हा 3 झाल्यामुळे P1 इकडे P2 इकडे घेतला आणि P1 इकडे घेतला तर तोच फॉर्म्युला येणार परत. त्यामुळे P1 P2 इंटरचेंज होणार नाही. त्यामुळे फक्त फॉर्म्युले आपल्याला मिळणार इथं ह्या केसमध्ये 2 मिळणार. समजा इथं 2 आणि इथं 3 असतात तर करता आलं असतं 3 2 चेंज करता आलं असतं, पण 3 असल्यामुळे चेंज करता येणार नाही. त्यामुळे मी हा 3 तसाच ठेवतो. मग आता मला दुसरा जो फॉर्म्युला पाहिजे तो मी काय करणार? X1 X2 इंटरचेंज करतो. सो हियर आय एम गोइंग टू राईट 3, हियर आय एम गोइंग टू राईट 1. ओके, म्हणजे मिळायला पाहिजे होते 4, पण P1 आणि P2 सेम आल्यामुळे मला 2च फॉर्म्युले मिळाले. ओके, P1 P2 ची किंमत सेम आल्यामुळे मला किती? 2च फॉर्म्युले मिळालेले आहेत. ओके, आता बाळांनो या 2 फॉर्म्युल्यांचे मी डायग्राम ड्रॉ करणार आहे. ओके, सो स्ट्रक्चरल डायग्राम. सो द स्टेजेस आर 2, म्हणजे कॉलम किती यायला पाहिजेत? 2. कॉलम 2 and number of speed steps are 9. So the horizontal lines must be 9. ओके, आता पहिला फॉर्म्युला मी पहिला घेतो 3 1 3 3. आता याला मी नंबरिंग करतो 1 2 3 4 5 6 7 8 9. काही ठिकाणी नंबरिंग करताना वर्ण करतात 1 2 3 4. कुठूनही करा, काय फरक नाही पडत. नाव टेक द सेंटर. याचा सेंटर घ्या, किती येणार? 5. आता यू हॅव टू ड्रॉ द सिमेट्रिक डायग्राम. सिमेट्रिक आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. सांगा मग आता सिमेट्रिक डायग्राम जर ड्रॉ करायचे असेल तर काय करू? आता
हिअर विल रिक्वायर 3 आउटपुट अँड डिफरन्स 1. 3 आउटपुट आणि 1चा डिफरन्स. सो फॉर 3 फर्स्ट आउटपुट मस्ट बी हॉरिझॉन्टल. सो फर्स्ट आउटपुट इज हॉरिझॉन्टल, then with the difference of 1, next one, and this is the third one. Okay, म्हणजे तुम्ही बघा 1 2 3 आउटपुट आलेत आणि त्यांच्यातला डिफरन्स हा किती आहे, 1चा आहे. ओके, ही झाली पहिली स्टेज. नाउ फॉर सेकंड स्टेज अगेन विल रिक्वायर द 3 आउटपुट फ्रॉम अ सिंगल इनपुट. ओके, यातला कुठला एक सिंगल इनपुट घ्या, मी हा घेतो आणि याचे किती आउटपुट पाहिजे, 3, and with the difference of 3. So initially I'm going to draw the first output as horizontal. हे 3 आउटपुट पाहिजे होता, पहिला हॉरिझॉन्टल घेतला. नाउ विथ द डिफरन्स ऑफ 3, 3च्या डिफरन्सनी मी दुसरा आउटपुट घेतला. सो हिअर यू कॅन सी द डिफरन्स इज 3, 1 2 3. ओके, आता अजूनही घेतो 1 2 3. ओके, जे 3 आउटपुट मिळाले फ्रॉम अ सिंगल इनपुट. आता हेच प्रोसिजर काय करायची, राहिलेल्या दोघांसाठी कंप्लीट करायची. Okay, so this is the first structural diagram. आता मी सेकंड स्ट्रक्चरल डायग्राम पण ड्रॉ करतो. 3 3 3 1. सेकंड फॉर्म्युला काय बघा, 3 3 3 1. सो I start from the center, output 3, difference 3. First one with the difference of 3, second one, third one. Okay, so 3 output मिळालेत with the difference of 3, 1 2 3, and difference is 1 2 3 1 2 3. त्यापुढे बघा 3 output with difference of 1. First, second, third. 3 output आहे with the difference of 1. Difference of 1. Then 1 2 3. 3 output with difference of 1. 1 2 3. Output with the difference of 1. Okay. आता दोन माझ्याकडे स्ट्रक्चरल डायग्राम तयार आहे. नाव आता आपण काय करणार आहोत, या दोघांच्या मधला ऑप्टिमम फॉर्म्युला कोणता आहे, या डायग्राम मधून ऑप्टिमम फॉर्म्युला कोणता आहे डिटरमाइन करायचा. फॉर दॅट वी आर गोइंग टू अप्लाय द 3 डिफरंट कंडिशन्स. कुठल्या कुठल्या कंडिशन आहेत सांगा. The first condition is x1 should be less than x2. x1 should be less than x2. आता कोण बाळांना सांगा यातला सॅटिस्फाय करते सांगा कंडिशन. For first, here x1 is 1, x2 is 3. Here x1 is 3, x2 is 1. So the condition is satisfied by first diagram. Second diagram ला x1 हा 3 आहे, x2 हा 2 आहे, त्यामुळे इथं सॅटिस्फाय केली नाही. सो पहिली कंडिशन पहिल्या डायग्रामने सॅटिस्फाय केली. नाउ सेकंड वन इज summation of nodes. Second one is summation of nodes. समेशन ऑफ नोड्स सांगा मला. काय करतोय आपण, खालच्या डायरेक्शननी मोजत जायचे, खालच्या डायरेक्शन. सो हियर द नोड नंबर इज 5. नोड नंबर इज 5. नाव इथं बघा, दिस नोड नंबर इज 4 आणि इथे किती आहे 1. सो 5 4 1. सो 5 plus 4 plus 1 is equal to 10. So here the number summation of node is 10. आता इथे या, आता जे इथे खालून मोजले तर इथं पण खालूनच मोजायचं. 5 2 1. 5 2 1. So 5 plus 2 plus 1 is equal to 8. आता तुम्ही सांगा बाळांनो, यातले कुठलं ऑप्टिमम आहे. When you are going to measure from this downward direction, then you have to select the maximum nodes. Okay, ज्याची समेशन मॅक्सिमम आले तो सिलेक्ट करायचा आहे.
मग या दोघांच्यातला मॅक्सिमम कोण आलाय? हा मिनिमम आलाय. परत एकदा सांगतो, जर तुम्ही वरून मोजलं असतं वरून तर मिनिमम घ्यायचे, खालून मोजले तर मॅक्सिमम घ्यायचे. ओके, सो सेकंड कंडिशन अप्लाय झाल्या. नाव थर्ड कंडिशन इज आयजी स्टेज. थर्ड कंडिशन इज आयजी स्टेज. नाव आयजी स्टेज कसं डिटरमाइन करणार? डायग्राम मध्ये जायचं, इन x1 x2 x3 कम्पेअर अँड डिटरमाइन द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ x. यातला मॅक्सिमम x कोण आहे बघायचा. मग सांगा यातला x मॅक्सिमम कोण आहे? 3 आहे. सो मी सेकंड कॉलम मध्ये जाणार, म्हणजे सेकंड स्टेज मध्ये. सो टेक एनी वन इनपुट अँड टेक द आउटपुट फ्रॉम द सेम इनपुट. आता हा इनपुट होता आणि त्याचे हे 3 आउटपुट आहेत. तर काय करायचं, मिनिमम आणि मॅक्सिमम आउटपुटचा डिफरन्स घ्यायचा. 1 2 3 4 5 6. डिफरन्स किती आहे? 6. सो हियर यू हॅव टू राइट 5 raised to 6. राइट 5 raised to 6. सो 1.55 raised to 6. हे किती येते कॅल्क्युलेट करून सांगा. तसंच मी इथे एकदा डिटरमाइन करतो बघा. हियर कम्पेअर x1 x2. आता इथे x1 मोठा आहे म्हणजे मी पहिल्या स्टेज मध्ये जाणार. टेक इनपुट अँड इट्स आउटपुट. आता आउटपुट मध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम आउटपुटचा डिफरन्स घ्या. 1 2 3 4 5 6. सो हियर द आयजी स्टेज इज सेम ॲज फर्स्ट वन. इट इज 5 raised to 6. सो 5 is 1.55 raised to 6. चला 1.55 raised to 6 आन्सर किती येते सांगा. 13.86. किती येते? 13.86. 13.86. 13.86. ओके. नाव आता आयजी स्टेजची व्हॅल्यू विल रिक्वायर लेस दॅन 8. ओके. आता हे लेस दॅन 8 का घ्यायचं असते सांगतो तुम्हाला. याच्या मागचं रिझन काय आहे की जो गिअर रेशो असतो, गिअर रेशो जेवढा तुमची स्पीड वाढणार तेवढा गिअरचा डायमीटर कमी होणार. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की जेवढा स्पीड रेशो वाढणार त्या स्टेजचा तेवढा गिअरचे डायमीटर व्हेरी होणार. जर हा स्पीड रेशो 8 किंवा 8 पेक्षा जर कमी असेल तर ते गिअर हे परमिसिबल लिमिट मधले असतात, म्हणजे त्यांचे डायमीटर हे कम्पेरेबल याच्यामध्ये असतात. जर तो 8 पेक्षा जास्त झाला तर गिअर मॅन्युफॅक्चर करता येतात, पण एक गिअर लहान एक गिअर मोठा होणार. पण काही केसेस अशा असतात की ज्याच्यामध्ये तो 8 पेक्षा कमी मेंटेन करता येत नाही, म्हणजे आत्ताची केस. ठीक आहे. म्हणून हा जो आयजी स्टेज आला हा किती आलाय? 13 आलाय. हा पण 13 आलाय. हा लेस दॅन 8 नाही म्हणजे कोणी सॅटिस्फाय केला नाही. पण आता जर तुम्ही या कंडिशन अप्लाय केलेल्या जर बघितल्या, कंडिशन ज्या अप्लाय केलेल्या बघितल्या, तर मॅक्सिमम कंडिशन कोणत्या फॉर्म्युल्यानं सॅटिस्फाय केल्या ते एकदा बघून घ्या. मॅक्सिमम कंडिशन कुठल्या फॉर्म्युल्याने सॅटिस्फाय केलं? इट इज सॅटिस्फाईड बाय द फर्स्ट फॉर्म्युला. बघा की 1 2 ऑप्टिमम बरोबर, याने एक केलेलं नाही. सो मी तर म्हणतो ऑप्टिमम स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज, काय आला ऑप्टिमम स्ट्रक्चरल फॉर्म्युला? इट इज 3133. इट इज 3133. आता एक फक्त गोष्ट सांगतो जे तुम्हाला मी आजपर्यंत सांगितलेली नाही आहे आणि तसं करू पण नका, थोडं डिफिकल्ट आहे. तुम्हाला कधी तर पाहिजे असेल तर सगळ्यात शेवटला मी नंतर कधी सांगतो. ज्या वेळेला आयजी स्टेज मध्ये हा लेस दॅन 8 असतो की नाही, लेस दॅन 8, त्यावेळेला याच्या पुढे ज्या वेळेला स्पीड डायग्राम काढतोय त्यावेळेला ती सिमेट्रिक असत नाही. म्हणजे हा पॉईंट जो असतोय की नाही हा वर शिफ्ट होतो, हा पॉईंट जो असतो तो वर शिफ्ट होतो. पण तुम्ही आहे असं ड्रॉ केलं तरी स्पीड डायग्रामला चालते. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ नका, ते कॉम्प्लिकेशन मध्ये जाणार. तुम्ही हा पॉईंट वरती शिफ्ट करत बसू नका, कॉलेजमध्ये करून दाखवतील, पण तुम्ही नाही केला तरी चालतोय. ते कशासाठी करतात? हा आयजी स्टेज लेस दॅन 8 करण्यासाठी हा पॉईंट शिफ्ट करतात वरती. पण ते आता मी तुम्हाला करून दाखवणार नाहीये, ते डिफिकल्ट आहे, तुम्ही लय त्रास करून घेऊ नका. आहे असं ड्रॉ करायचं. ठीक आहे. ओके, मी आता याच्या पुढची स्टेप करतो. द नेक्स्ट स्टेप इज स्पीड रे डायग्राम.
स्पीड रे डायग्राम. ओके, आता स्पीड रे डायग्रामला पहिल्यांदा माझा स्ट्रक्चरल डायग्राम जो आहे तो मी आहे असं ड्रॉ करून घेतो. स्पीड लिहितो इथं N1, N2, N3, N4, N5, N6, N7, N8, N9. ओके, फॉर्म्युला काय आला होता बघा 3133. ऑप्टिमम स्ट्रक्चरल फॉर्म्युला 3133. आता मी पहिल्यांदा इथं स्ट्रक्चरल डायग्राम जी आलेली आहे तशी ड्रॉ करतो. आउटपुट 3 विथ द डिफरन्स ऑफ 1. सो 3 आउटपुट आहेत विथ द डिफरन्स ऑफ 1. याचा अर्थ काय, सेकंड शाफ्ट कडे तुमच्या किती स्पीड आहेत, टोटल 3 स्पीड आहेत. 1 2 3 3 स्पीड आहेत. ओके, फर्स्ट स्पीड इज N4, सेकंड वन इज N5, थर्ड वन इज N6. ओके, सगळ्यांसाठी सांगतो, जर चुकून व्हिडिओ बंद पडला तर बाळांनो याच आयडीला परत जॉईन करा. व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला परत जॉईन करा जो आता पाठवला आहे तो. इन सेकंड स्टेज चलो चलो बाळा स्टार्ट करू. परत लक्ष द्या, जिथं थांबलो तिथून स्टार्ट करतो. बघा 3133 मी आहे असं काय केलं बाळा, इथं स्ट्रक्चरल डायग्राम जे ती ड्रॉ केल्या. फक्त इथं मी N1, N2, N3, N9 पर्यंत काय लिहिलं, मी सगळ्या स्पीड्स लिहिल्या, सगळ्या स्पीड्स. आता मला सांगा, तुमचा इनपुट जो इनपुट तो तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर मिळालाय. आता तो इनपुट मला ऍड करायला पाहिजे. तो इनपुट ऍड करण्यासाठी मी इथे कॉलम वाढवतो. ओके, इथे मी एक कॉलम वाढवून घेतलेला आहे. आता कॉलम वाढवल्यानंतर मला सांगा, इलेक्ट्रिक मोटरची तुमची स्पीड किती आहे. इलेक्ट्रिक मोटरची स्पीड, इलेक्ट्रिक मोटरची स्पीड किती आहे सांगा. प्रॉब्लेम मध्ये सांगा. आणि इलेक्ट्रिक मोटरची स्पीड किती आहे सांगा मला. 820. 720. ओके, म्हणजे 720 याच्यामध्ये कुठे आहे बघायचं. N1 पासून N9 पर्यंत 8 मध्ये. ओके, सो 720 हा कुठे आहे बघा, 98. N9 च्या मध्ये आहे. त्यामुळे मी इथं अंदाजे घेतो दिस इज द स्पीड ऑफ इलेक्ट्रिक मोटर आणि मी याला जॉईन करतो. ठीक आहे. आता फक्त मी एक सांगतो, मी या प्रॉब्लेम मध्ये एक फक्त गोष्ट मी मुद्दा म्हणून स्किप केल्या. हे बरोबरच आहे, पण तुमचं कॉलेजचा मास्तर ह्या पॉइंट ड्रॉ करताना वरती करेल मे बी इथं. ठीक आहे, त्याच्या मागचं कारण परत एकदा सांगतो. तो IG स्टेज लेस दॅन जो 8 आहे तो, सॉरी ग्रेटर दॅन जो 8 आलाय, ग्रेटर दॅन 8 आलाय आत्ताच्या केसमध्ये, तो लेस दॅन 8 करण्यासाठी हा पॉइंट शिफ्ट करून पुन्हा एकदा IG स्टेज किती येतात ते चेक करतात. ठीक आहे, काही करायची गरज नाही आहे असं तुम्ही केलं तरी चालते, काही फरक पडत नाही. ओके, चलो. तर मग IG स्टेजच्या वरचे दोन्ही पण दोन्ही साईडचे राईट आले तर इक्वल आले तर आपण काय करतोय, 3 पैकी जास्त कोणी सॅटिस्फाय केलं हे बघतो ना. हा, मग दोन्ही साईडला दोन्ही पण सॅटिस्फाय झालं तर, इकडे पण सॅटिस्फाय आलं, इकडे पण सॅटिस्फाय आलं तर
तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, तू चूज करायचं. म्हणजे मी मारुती सुझुकी कार घेणार आहे, पण एक रेड कलरचे एक ब्लॅक कलरचे आहे. कलर आपण ठरवायचा. हा. कळलं? त्यामुळे ओके. समजा यानं पण 3 कंडिशन सॅटिस्फाय केला, यानं पण 3 कंडिशन सॅटिस्फाय केल्या असतील तर दोन्ही पैकी तुम्ही चूज करायचं कुठला ते. ठीक आहे? ओके, चलो. आता इथून इथपर्यंत हे माझं काय आहे बाळांनो? स्टेज 1. हे काय आहे बाळांनो? स्टेज 2. मला सांगा या दोन लाईन मधलं हे डिस्टन्स किती असते इन स्पीड रे डायग्राम? किती असते बाळांनो? हे लॉग टू द बेस 10 5. डिस्टन्स किती असते? लॉग टू द बेस 10 5. आता माझी स्पीड रे डायग्राम बाळांनो काय झाली? तयार झालेली आहे स्पीड रे डायग्राम. आता नेक्स्ट स्टेप जी आहे 8 नंबरची, ती म्हणजे काय? गिअरिंग डायग्राम. गिअरिंग डायग्राम. ओके, मी आता गिअरिंग डायग्राम बाळांनो तयार करतो. बघा, पहिल्यांदा नंबर ऑफ स्टेजेस किती आहेत सांगा. नंबर ऑफ स्टेजेस, नंबर ऑफ स्टेजेस 2 बरोबर. म्हणजे मला शाफ्ट किती लागणार? 3 3. जे जेवढ्या स्टेज त्याच्यापेक्षा एक जास्त शाफ्ट जास्त लागणार. बघा, स्टेज 1, स्टेज 2. ओके, आता पहिल्या स्टेजला किती स्पीड पाहिजे? पहिल्या स्टेजला किती स्पीड पाहिजे? पहिल्या स्टेजला किती स्पीड पाहिजे? 3 3 पाहिजे ना? ओके, मग मला आता 3 स्पीड पाहिजेत, म्हणजे इथे क्लस्टर कितीचा घ्यायला पाहिजे बाळांनो? 3चा. 3चा क्लस्टर घेतलेला आहे. ओके, आता याला मेश होणारे 3 इंडिव्हिज्युअल गिअर सेकंड शाफ्ट वरती यायला पाहिजे. एक गिअर मेश पोझिशन मध्ये दाखवायचा आणि बाकीचे डिसएंगेज पोझिशनला दाखवायचे. ओके, सो 3 गिअरला 3 हे इंडिव्हिज्युअल गिअर मेश होतील. ओके, 3च्या क्लस्टरला हे 3 इंडिव्हिज्युअल गिअर मेश होतील. पण यातला स्लाइडिंग गिअर कोण असतो बाळांनो? क्लस्टर गिअर हा स्लाइडिंग असतो. ठीक आहे, ओके. चला, आता हे पहिली स्टेज संपली. आता सेकंड स्टेजला या. अगेन इन सेकंड स्टेज विल रिक्वायर 3 स्पीड स्टेप्स. सेकंड स्टेजला मला 3 स्पीड स्टेप लागणार. ओके, आता मी इथे काय करतो? 3 स्पीड स्टेप्स बाळांनो परत घेतो. 3 स्पीड स्टेप्स. ओके, बघा, पहिल्यांदा मी इथं क्लस्टर घेतोय 3चा. आता मी क्लस्टर काय आहे हा मुद्दा म्हणून काय केलाय? खालच्या शाफ्ट वरती टाकलाय. का? त्याच्या मागचं रिझन काय? कारण की स्लाइडिंग गिअर हा एका शाफ्ट वरती आणि फिक्स गिअर हा एका शाफ्ट वरती यायला पाहिजे. हे जे गिअर आहेत ते शाफ्टला फिक्स असतात, त्यामुळे हे फिक्स गिअर मी वेगळ्या याच्यावरती घेतलेत. आता याला मेश होणारे 3 गिअर इथे दाखवतो. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. हे 3 गिअर मी इंडिव्हिज्युअल दाखवलेले आहेत. आता माझी गिअरिंग डायग्राम ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे ती सांगतो. प्रॉब्लेम इथं थांबवणार नाही आहे, अजून मी पुढे कंटिन्यू करणार आहे. आजच्या प्रॉब्लेम मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे ती, मला पुलीचं डायमीटर पण शोधायला सांगितलंय, म्हणून पुली पण दिल्यात बघा. ओके, आता पहिल्यांदा मी गिअरिंग डायग्राम पूर्ण कंप्लीट करतो. मी सगळीकडे बिअरिंग दाखवलेत. हा तुमचा आउटपुट शाफ्ट आहे. हा आउटपुट शाफ्ट आहे. ही पहिल्या शाफ्टची पुली. इथे मी इलेक्ट्रिक मोटर घेतो. इलेक्ट्रिक मोटर ही त्याची पुली आणि याच्यावरती हा बेल ड्राईव्ह टाकलाय. याच्यावरती हा बेल ड्राईव्ह टाकलाय. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर थ्रू पुली बेल्ट ड्राईव्हनी पहिल्या शाफ्टला स्पीड आली आणि तिथनं पुढं हे गिअर्सनी पुढं स्पिंडलला ट्रान्समिट झाले. ओके, आता या गिअर्सना बाळांनो मी नंबरिंग करतो. त्याला पहिला म्हणतो मी Z1 इनपुट,
हा होणार तुमचा Z1 आउटपुट, Z2 इनपुट, Z2 आउटपुट, Z3 इनपुट, Z3 आउटपुट. इथं माझी पहिली स्टेज संपली. आता सेकंड स्टेजला जातो. Z4 इनपुट, Z4 आउटपुट, Z5 इनपुट, Z5 आउटपुट, Z6 इनपुट, Z6 आउटपुट. ओके. आणि इथं माझे बाळांनो सगळे गिअर्सना नंबर देऊन झालेले आहेत. ओके. इथपर्यंत जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. फक्त एक विचारतो, कोण तर साजिद म्हणून जॉईन झाले. साजिद कोण आहे? साजिद सर साजिद पठाण. साजिद पठाण. हा कॉलेजमध्ये. साजिद तोय तोय. हा. बरं. ओके. चला बाळांनो इथपर्यंत कोणाला जर डाऊट असेल तर विचारा. कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत? नसेल तर लय महत्वाचं मी करणार आहे, पुलीचे डायमीटर शोधणार आहे आज. मी पहिल्यांदाच करणार आहे आज पुलीचे डायमीटर. तर पुलीचे डायमीटर डिटरमाइन करूया. लक्ष द्या. ठीक आहे, हे जरा महत्वाचं आहे. पुलीचे डायमीटर मला डिटरमाइन करायचे आहेत. पुलीचे डायमीटर. ओके. मला तुम्ही सांगायचं, ही जी पुली आहे ना इलेक्ट्रिक मोटरवरती लावलेली पुली, या पुलीची स्पीड किती आहे सांगा. या पुलीची 720. गुड. आता मला सांगा, ही जी पहिल्या शाफ्ट वरती लावलेली पुली आहे की नाही, गिअर म्हणजे गिअरबॉक्सच्या, त्या पुलीची स्पीड किती आहे सांगा. पहिल्या शाफ्टवर लावलेल्या पुलीची 720. किती? 720. 720 का? बेल्ट ड्राईव्हने ट्रान्समिट केलं ना. होय. मग याचा डायमीटर जास्त असेल, याचा डायमीटर कमी असेल तर 720 येईल. नाही. मग मग कशावरून ठरवलं तुम्ही या पुलीची स्पीड 720 आहे? मी सांगतो, लक्ष द्या. ही पुली कोणत्या शाफ्टवर आहे बघा जरा. गिअरचा पहिला शाफ्ट. रेड डायग्राम मध्ये यायचं. यात हा जो शाफ्ट, हा गिअरचा दुसरा शाफ्ट असतोय आणि हा गिअरचा तिसरा शाफ्ट असतोय. बरोबर. आता मला सांगा, गिअरच्या पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे? इथं बघून सांगा. 170. N5 आहे. कळलं? म्हणजे पहिल्या शाफ्टची स्पीड आहे N5. म्हणजेच या शाफ्ट वरती ही जर पुली असेल तर या पुलीची पण स्पीड किती असायला पाहिजे? N5. 5च असायला पाहिजे. समजलं? म्हणून मी इथे लिहितो, फ्रॉम स्पीड रे डायग्राम, speed of pulley on first shaft of gearing diagram is N5. सांगा N5 किती आहे? 173.16. 173.16. ओके. म्हणजे या पहिल्या शाफ्टची स्पीड म्हणजेच या पुलीची स्पीड आहे आणि 173.16. आता अँड स्पीड ऑफ पुली माउंटेड ऑन इलेक्ट्रिक मोटर इज. इलेक्ट्रिक मोटरवरती माउंट केलेल्या, बघा, इलेक्ट्रिक मोटरवरती माउंट केलेल्या पुलीची स्पीड किती आहे सांगा. इलेक्ट्रिक मोटरवरती जी पुली माउंट केली त्याची स्पीड किती आहे? मोटरची स्पीड आणि या पुलीची स्पीड काय असणार? मोटरची स्पीड आणि त्या पुलीची स्पीड काय असायला पाहिजे? सेम. तो त्याची स्पीड किती आहे? 720. बघा, म्हणजे ही पुली जी आहे ही 173 ने फिराली आणि ही पुली जी आहे ती 720 ने फिराली. ओके. आता हे विसरा सगळं. या दोन्ही पुलींची स्पीड माहित आहे का तुम्हाला? आता या दोन्ही पुलींची स्पीड तुम्हाला माहित आहे का? आहे? माहित आहे काय?
माहित होय. आहे. ओके, सांगा ही या इलेक्ट्रिक मोटरवरती लावलेल्या पुलीची स्पीड किती आहे? पटकन सांगा. 720. 720. या पुलीवरती लावलेल्या सॉरी या शाफ्ट वरती लावलेल्या पुलीची स्पीड किती आहे सांगा? 173. 173. ओके, इथपर्यंत समजले सगळ्यांना? ओके, आता आपला प्रॉब्लेम संपलाय. म्हणजे कशासाठीचा? डायमीटर शोधण्यासाठीचा. म्हणून मी लिहितो स्पीड रेशो फॉर पुली ड्राईव्ह. पुली ड्राईव्ह म्हणजे काय? बेल्ट ड्राईव्ह. हा बघा, स्पीड ऑफ इलेक्ट्रिक मोटरवरची पुली डिवाइड बाय स्पीड ऑफ. आता ही स्पीड ऑफ कुठली येणार? फर्स्ट शाफ्ट, बरोबर आहे काय? म्हणून मी इथे लिहितो फर्स्ट म्हणजे फर्स्ट शाफ्ट इज इक्वल टू स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतंय? स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतोय? डायमीटर. डायमीटर ऑफ फर्स्ट शाफ्ट डिवाइड बाय डायमीटर ऑफ पुली ऑन इलेक्ट्रिक मोटर. डायमीटर ऑफ पुली ऑन इलेक्ट्रिक मोटर आणि डायमीटर ऑफ पुली ऑन फर्स्ट शाफ्ट. ओके, म्हणजे या पुलींचे डायमीटर आहेत. ना हे बघा, या पुलीचे डायमीटर आहेत. ओके, म्हणून मी इथं फक्त पुढे मेन्शन करतो डी म्हणजे काय? पुली डायमीटर. मग या फर्स्ट शाफ्ट वरची पुली आहे आणि ही इलेक्ट्रिक मोटरवरची पुली आहे. ओके, आता इलेक्ट्रिक मोटरची स्पीड किती आहे? 720. फर्स्ट शाफ्टची स्पीड किती आहे? 173.16 इज इक्वल टू डायमीटर ऑफ फर्स्ट शाफ्ट पुली आणि डायमीटर ऑफ इलेक्ट्रिकल मोटर पुली. हे सॉल्व्ह करून किती आहे ते सांगा मला. हे सॉल्व्ह करून 4.15. 4.158 इज इक्वल टू डायमीटर ऑफ फर्स्ट शाफ्ट आणि ही डायमीटर ऑफ इलेक्ट्रिक पुली इथे घेतो, इलेक्ट्रिक मोटरची पुली. ओके, मला रेशो मिळाला बघा, हे कंपॅरिझन मिळालं, रिलेशन मिळालं. कोणामधलं? इलेक्ट्रिक मोटरवरच्या पुलीचं डायमीटर आणि पहिल्या शाफ्ट वरच्या पुलीचं डायमीटर यांचं रिलेशन मिळालं. आता प्रॉब्लेम मध्ये जावा, प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये, आणि त्यानं काय सांगितलंय? द स्टँडर्ड पुली डायमीटर्स ऑफ. ह्या स्टँडर्ड पुली तुमच्याकडे अवेलेबल आहेत म्हणून सांगितलंय. आता तुम्ही सांगायचं, जर तुम्हाला एखाद्या शाफ्टवर पुली लावायला सांगितली तर तुम्ही मिनिमम पासून घेणार का मॅक्सिमम पासून घेणार? तुम्हाला एखाद्या शाफ्टवरती पुली लावायला सांगितली, तुम्ही मिनिमम पासून घेणार का मॅक्सिमम पासून घेणार? मिनिमम पासून घ्यायला पाहिजे. स्मॉलर घेतली, जेवढी स्मॉल घेणार तेवढं तुमचं कॉस्ट वाचणार, वेट कमी होणार. ठीक आहे, त्यामुळे पहिल्यांदा काय करूया आपण, यातला इलेक्ट्रिक मोटरची डायमीटर कमी असणार काय पहिल्या शाफ्टचा डायमीटर कमी असणार ते सांगा. स्पीड कोणाची जास्त आहे? इलेक्ट्रिक मोटरची. इलेक्ट्रिक मोटरचा डायमीटर कमी असायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो कन्सिडर डायमीटर ऑफ इलेक्ट्रिक मोटर इज इक्वल टू डायमीटर ऑफ इलेक्ट्रिक मोटर. हे बघा, मिनिमम घेतलं, यात दिलेल्यातला मिनिमम घ्यायचा. किती आहे इथे मिनिमम? किती आहे? 80. सो डायमीटर ऑफ इलेक्ट्रिक मोटर मी घेतो 80. आता ही किंमत इथं पुट करा या इक्वेशन मध्ये. डायमीटर ऑफ इलेक्ट्रिक मोटर आणि पहिल्या शाफ्टची डायमीटर किती आहे ते सांगा. 332.64. 332.64. आता 332 तुमच्या दिलेल्या पुलीमध्ये कुठं अवेलेबल आहे का बघायचं. यात 332 300 आहे, 310 आहे, त्यानंतर 355 आहे बघा, म्हणजे याच्या मधला नाही आहे. म्हणजेच तुम्ही जर 80 घेतला तर पहिल्या शाफ्टचा 332 तुमच्याकडे अवेलेबल नाही, 332 अवेलेबल नाही. म्हणजेच इलेक्ट्रिक मोटरचा 80 डायमीटर घेऊन चालणार नाही. मग काय करायचं? 80 नंतर कुठला अवेलेबल आहे बघायचं. 80 नंतर नेक्स्ट काय येतं? 90. सो इथे घ्यायचं 90. चला, पहिल्या शाफ्टची किती येते सांगा. 374.22. 374.22. आता 374 इथं कुठे अवेलेबल आहे का बघायचं. यात 374 हे बघा किती आहे इथं, किती आहे इथं? 375. आता 375 आहे, याचा अर्थ काय?
374.22 म्हणजे 375 आहे, बरोबर काय? आणि एकदम क्लोज आले ना, म्हणून मी येतो therefore diameter of electric motor is 90 and diameter of first shaft pulley is 375. म्हणजे from available pulley diameter, select diameter of electric motor pulley 90 and diameter of first shaft 375. समजा इथं 360 आला असतं, समजा इथं 360 आला असतं तर काय केलं असतं रे? 360 आहे का बघितलं असतं? इथं नाही आहे, परत पुढे गेलो असतो. 90च्या पुढे किती आहे? 100 घेऊन बघितलं असतं, मग पुढची घेऊन बघितलं असतं. जिथपर्यंतही मिळत नाही तोपर्यंत चेक करत जायचं. आता काय झालं, मला सेकंडलाच मिळालं 90 आणि 374.22 म्हणजे 375. 90 आणि 375 मिळालं, म्हणून मी हे डायरेक्ट डायमीटर सिलेक्ट केले. ओके, आणि इथं पुली सिलेक्शन माझ्याकडनं संपलंय. मी परत एकदा फक्त ही लास्ट स्टेप रिवाइज करतो. मी काय केलं बघा, सांगतो. ही फर्स्ट शाफ्ट वरची पुली आहे, ही इलेक्ट्रिक मोटरची पुली आहे. याची स्पीड किती आहे? 720 प्रॉब्लेम मध्ये दिले. फर्स्ट शाफ्टच्या पुलीची स्पीड रे डायग्राम मध्ये जायचं. हा फर्स्ट शाफ्ट आहे, त्याची स्पीड N5 आहे. N5 म्हणजे किती आहे? 173. N5 म्हणजे किती आहे? 173. म्हणजे दोन्हीची स्पीड मला माहिती आहे. मी याच्यावरनं काय लिहिला? त्यांचा स्पीड रेशो लिहिला. सो स्पीड ऑफ इलेक्ट्रिक मोटर डिवाइड बाय स्पीड ऑफ फर्स्ट शाफ्ट इज इक्वल टू diameter of pulley on first shaft divided by diameter of pulley on electric motor, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग याच्यावरनं मला रिलेशन मिळालं. मग यातला लहान कोण असणार? ज्याची स्पीड जास्त तो लहान, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर लहान. पण मी इलेक्ट्रिक मोटरचा डायमीटर, दिलेल्या डायमीटर मधला मिनिमम जो असेल, तो घ्यायचा 80. त्याच्यावरनं फर्स्ट शाफ्टचा डायमीटर काढायचा. सो या किती आला बघा? 332 इथं कुठं आहे का बघायचं. यात 332 कुठे अवेलेबल नाही, म्हणजे मला 80 घेता येणार नाही. मग मी त्याच्या पुढचा 80 नंतरचा कुठलाही 90 तो घेतला. 90 वरनं हा डायमीटर काढला, हा 374.22 म्हणजे 375 झालाय. इथं बघितलं 375 कुठं आहे बघा, इथे 375 आहे. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक मोटरची जी पुली आहे त्याचा डायमीटर 90 आहे, आणि पहिल्या शाफ्टवरची जी पुली आहे त्याचा डायमीटर आहे 374. आणि इथं त्या पुलीचे डायमीटर पण काय झाले बघा माझे सिलेक्ट झाले. समजलं सगळ्यांना?